आज गजानन महाराज प्रकट दिन असे चैतन्यभूमी गजानन महाराजांचे शेगाव. इथे प्रत्येकाच्या तोंडी माऊली हे नाव. आकर्षक सुबक मंदिर, स्वच्छ सुंदर मंदिराचा परिसर. महाराजांचा प्रत्येक सेवेकरी नम्र, उद्धटपणाचा लवलेशही नाही. प्रत्येक सेवेकरी महिलेच्या डोक्यावर दिसला पदर. इथेच पट लिखून कसे असतील महाराज. महाराजांचा विजय ग्रंथ वाचलाय मी. तेव्हापासून ओढ लागली होती शेगावला जाण्याची आणि जाण्याचा योगही आला. पोथीत वाचलं त्याप्रमाणे बंकटलाल सदन, वडाचं झाड, शिव मंदिर, मारुती मंदिर, कृष्णाजी पाटील मळा हे सगळं पाहायला मिळालं. महाराजांच्या मूर्तीचे जवळून दोनदा दर्शनही झाले. एक सुखद अनुभव आला. मला दुसऱ्या दिवशी सकाळी 7च्या आरतीला जायचं होतं आणि सगळ्यांच्या पुढे पहिल्या ओळीत उभे राहून मला आरती म्हणायची होती. एवढी गर्दी असूनही ही माझी इच्छा पूर्ण झाली. लोक आरती मिळावी म्हणून खूप गर्दी करू लागले. थोडेच लोक आतमध्ये सोडले. त्यात माझा नंबर लागला. तिथे एक सेवेकरी होते. ते म्हणाले, तिथे जा पहिल्या ओळीत. आणि मला इतका आनंद झाला, शब्दात सांगता येणार नाही. बाकीच्यांनाही आरती मिळाली, पण लांबून. ही आयडिया माझी मैत्रीण छायाने दिली होती. सकाळी लवकर उठ आणि 7च्या आरतीला जा. 4:30-5ला उठले होते मी. पहिल्या ओळीत उभे राहून महाराजांची आरती म्हणण्याची इच्छा माझी पूर्ण झाली. मी मनापासून गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेले होते. तिथले महालक्ष्मी मंदिर पण खूप सुंदर आहे. गजानन महाराज की जय.